तर बातमी आहे जगातल्या एका छोट्याशा देशातल्या श्रीमंत राजाची। सध्या राजाची भारतभरात चर्चा आहे। याचं कारण म्हणजे नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला ब्रुनोई दौरा। दक्षिण चीन समुद्रातल्या बर्नियो बेटाच्या उत्तरेला ब्रुनोई नावाचा हा देश आहे। मोदींनी नुकतीच या देशाला भेट दिलेली। ब्रुनोईचे सुलतान हाजी हसलन बोल्किया यांच्या आमंत्रणानंतर मोदींनी ब्रुनोईचा हा दौरा केला। पण ज्या हसनल बोल्किया यांनी पंतप्रधान मोदींना भेटीचं निमंत्रण दिलं ते कुणी साधेसुधे व्यक्ती नाहीत, तर ब्रिटनची क्वीन एलिझाबेथ नंतरचे सर्वाधिक काळ एखाद्या देशावरती राज्य करणारी सम्राट आहेत। जगातला सर्वात मोठा राजवाडा अर्थातच इस्तान नुरुल इमान हे सुलतान बोल्किया यांचं निवासस्थान आहे। याच ठिकाणी पंतप्रधान मोदींचं त्यांनी स्वागत केलेलं। तर गर्भश्रीमंत असलेल्या सुलतान बोल्किया यांचे शौक सुद्धा नवाबी आहेत। त्यांच्या ताफ्यामध्ये तब्बल 7000 गाड्या, त्यात 600 रोल्स रॉयल्स गाड्यांचा समावेश आहे। 450 फेरारी आणि जवळपास 400 बेंटले कारचा समावेश पाहायला मिळतो। याशिवाय त्यांच्याकडे आलिशान विमानं आहेत ज्यांचे इंटिरियर सोन्याचं आहे। ब्रुनोईच्या सुलतानानं स्वतःसाठी एक प्राणी संग्रहालय सुद्धा तयार केलंय, ज्यामध्ये 30 बंगाली टायगर्ससह अनेक प्राणी पाहायला मिळतात। इंटरेस्टिंग गोष्ट अशी की ब्रुनोईचे सुलतान फक्त केस कापण्यासाठी महिन्याला तब्बल 16 लाख रुपये खर्च करतात। ब्रुनईचा जो सुलतान आहे आणि ब्रुनईची जी राजवट आहे ही अनेक दृष्टिकोनातून अतिशय ऐतिहासिक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। जगामध्ये एलिझाबेथ क्वीन नंतर सगळ्यात जास्त काळ ज्यांनी सत्ता उपभोगलेली आहे तो म्हणजे ब्रुनईचा सुलतान आहे। आणि विशेष म्हणजे ही जी राजवट आहे याच राजवटीच्या काळामध्ये ब्रुनईची मोठ्या प्रमाणावरती आर्थिक आणि वित्तीय ही प्रगती झालेली आहे। ब्रुनईची जी एकूण जी चायनीज वंशाचे जे सगळे लोक आहेत तिथले बहुतांश त्यांची जी लोकसंख्या आहे हे आपल्या सुलतानविषयी त्यांना कमालीची आपुलकी आहे, कमालीचा आदर आहे। त्यामुळे आजही तिथं सुलतानची राजवट जी आहे ती टिकून आहे। तर बोल्किया हे ब्रुनोई देशाचे 29वे सम्राट आहेत। 1984 साली ब्रिटिशांच्या जोखडातनं ब्रुनोई स्वतंत्र झालं, तेव्हापासून ते या देशाचे पंतप्रधान सुद्धा आहेत। ब्रुनोईमध्ये सुलतान बोल्किया हे सर्वात शक्तिशाली मानले जातात। त्यांची एकूण संपत्ती तब्बल 2.88 लाख कोटी रुपये इतकी आहे। तर त्यांनी बांधलेला राजवाडा 50 अब्ज रुपयांचा आहे। 1980 आणि 90च्या दशकात जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ब्रुनोईच्या सुलतानांचा दबदबा होता। पण 1987 साली मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांनी सुलतान बोल्किया यांना मागे टाकलं। तर सुलतान बोल्किया ज्या ब्रुनोईचे पंतप्रधान आहेत त्याची लोकसंख्या, त्या देशाची लोकसंख्या आहे फक्त 4.5 लाख, म्हणजे आपल्या सांगली, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगर सारख्या शहरांपेक्षाही कमी। पण मग ब्रुनोईचा राजा इतका श्रीमंत कसा? तर त्याचं उत्तर आहे ब्रुनोईमध्ये असलेलं नैसर्गिक तेल आणि गॅसचं भांडार। भारतासह जपान, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, कोरिया आणि अन्य देशांमध्ये 90% कच्चं तेल हे ब्रुनोईमधूनच येतं। त्यामुळे देशाच्या आर्थिक भरभराटीचं हे महत्त्वाचं कारण आहे। कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूच्या निर्यातीमुळे ब्रुनोई आखाती देशांप्रमाणे समृद्ध बनलाय आणि अरबांप्रमाणे ब्रुनोईचे सुलतान बोल्किया सुद्धा गर्भश्रीमंत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत जे ब्रुनई देशाच्या भेटीवरती गेलेले आहेत। भारत आणि ब्रुनई यांच्यामधल्या राजनैतिक संबंधांना 40 वर्ष हे पूर्ण झालेले, पण आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानांनी तिथे भेट दिलेली नव्हती। हा जो देश आहे आसियान ह्या अत्यंत श्रीमंत अशा व्यापार गटाचा सदस्य देश आहे। हा स्ट्रॅटेजिकली भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा देश आहे। विशेष म्हणजे भारताची जी ऍक्ट ईस्ट पॉलिसी आहे त्याच्यामधली अत्यंत महत्त्वाची भूमिका ही ब्रुनई ही पार पाडत असल्यामुळे भारताला सामरिक दृष्टिकोनातून, लष्करी आणि वित्तीय व्यापारी दृष्टिकोनातून देखील ब्रुनई हा अत्यंत महत्त्वपूर्ण देश आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। तर सध्याच्या घडीला देशातील सर्वात श्रीमंत राजकारणी म्हणून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं नाव घेतलं जातं। उत्तर कोरियाचे किम जोंग उन सुद्धा यादीमध्ये टॉपवर आहेत। सौदी अरेबियाचे प्रमुख मोहम्मद बिन सलमान हे सुद्धा विलासी आयुष्य जगतात। जागतिक राजकारणात हे तीनही देश त्यांचे राष्ट्राध्यक्ष नेहमी चर्चेत असतात, पण ब्रुनोईसारख्या छोट्याशा देशातले सुलतान बोल्किया राजकीय चर्चेत नसले तरी श्रीमंतींच्या बाबतीत ते पुतीन आणि किम जोंग उनच्या पंक्तीमध्ये आहेत।